स्मार्ट सुगरण होण्यासाठी काही किचन टिप्स। नंबर 1, घरात खूप लाल मुंग्या लागल्या असतील तर त्या जागी हळद टाकल्यास पूर्णपणे मुंग्या नाहीशा होतात। नंबर 2, चहा पुन्हा पुन्हा गरम करून प्यायल्यास चहामधून टॅनिन बाहेर पडते, त्यामुळे चहाची चव कडू होऊन तो चहा प्यायल्यास आपल्या आरोग्यासाठी सुद्धा खूपच हानिकारक आहे। नंबर 3, तंदूर रोटी खाल्ल्याने हृदयरोगाचा धोका वाढतो, त्यामुळे तंदूर रोटी बनवण्यासाठी मैद्याऐवजी गव्हाचा पीठ वापरा। नंबर 4, मेथीचे पराठे अधिक चविष्ट आणि खुसखुशीत होण्यासाठी पिठामध्ये बेसन आणि दही घालावे। मस्त मेथीचे पराठे तयार होतात। नंबर 5, चिवड्याचा किंवा फरसाणाचा मसाल्याच्या डब्यात खाली उरल्यास आमटी किंवा पुलावमध्ये टाकावा, छान लागतो। नंबर 6, फ्रीजवर औषधं ठेवल्याने त्याचा प्रभाव संपतो। फ्रीजमध्ये उष्णता असते, त्यामुळे फ्रीजवर औषधं ठेवू नये। नंबर 7, बऱ्याच वेळा डबीतून कापूर उडून जातो आणि दरवेळेस नवीन आणावा लागतो, म्हणून डबीत थोडेसे तांदूळ टाकून ठेवले तर कापूर बराच दिवस टिकून राहतो। नंबर 8, अंड्याचे ऑमलेट करताना तव्यावरील तेलात थोडेसे मोठे भुरभुरून पसरावे, म्हणजे अंडे तव्याला चिकटत नाही। नंबर 9, पावभाजीला छान लाल रंग येण्यासाठी त्यामध्ये एक बीट किसून घालावे, म्हणजे पावभाजीला छान रंग येतो आणि पावभाजीच्या चवीत काही फरक जाणवत नाही। नंबर 10, हरभरा डाळ चांगली उन्हात वाळवून आणि मगच भाजून दळून आणावी, म्हणजे ती डाळ हलकी होते आणि कोणताही पदार्थ बाधत नाही, उदाहरणार्थ पिठले, लाडू। नंबर 11, केळ्याच्या घडाला देठाजवळ प्लॅस्टिकचा कागद गुंडाळून ठेवल्यास केळी 4 ते 5 दिवस आरामशीर टिकतात, शिवाय केळी काळीसुद्धा पडत नाही। नंबर 12, ब्रेड क्रम्स टिकाऊ आणि झटपट हवे असेल तर साध्या पावाच्या स्लाइसऐवजी टोस्ट किंवा कडक पाव वापरा, एकदम फाईन ब्रेड क्रम्स होतात। नंबर 13, हिरव्या पालेभाज्या शक्यतो लोखंडी कढईमध्ये शिजवाव्यात, त्यामुळे शरीराला आवश्यक असलेले लोह भाज्यांमध्ये उतरते। नंबर 14, गरम तव्यावर थालीपीठ थापता येत नाही, म्हणून एखाद्या पोलपाटावर कॉटनचा कपडा घ्यावा आणि तो ओला करावा आणि त्यावर थालीपीठ थापून मगच तव्यावर टाकावे, त्यामुळे थालीपीठ छान बनते। नंबर 15, मऊ आणि क्रिस्पी कबाब बनवण्यासाठी कबाबचे मिश्रण जास्त वेळ मॅरिनेट करून ठेवा, पण कबाब जास्त वेळ शिजवू नका, मस्त असे आतून मऊ आणि बाहेरून क्रिस्पी कबाब तयार होतील। नंबर 16, जर तुम्ही स्वयंपाक करताना अनावश्यक भांड्यांचा जास्त वापर केला तर धुवायला सुद्धा जास्त भांडी जमा होतील, जसं जसं काम उरकेल तसं तसं एक एक भांडं धुवा, जेणेकरून जास्त भांडी गोळा होणार नाहीत। नंबर 17, भेंडीची भाजी बऱ्याचदा चिकट होते किंवा तिच्यामध्ये चिकट तारा दिसतात, भेंडीचा असा चिकटपणा घालवण्यासाठी त्यात थोडं लिंबू पिळा, भाजी मोकळी तर होईलच, शिवाय तिची चवही आणखी छान लागेल। नंबर 18, मसाल्याच्या भाजीचा रस्सा घट्ट होण्यासाठी तुम्ही शेंगदाण्याचे कूट, काजूची पूड, टोमॅटोची प्युरी किंवा मग सुक्या खोबऱ्याचा किस वापरावा, यामुळे भाजीला घट्टपणा येतो। नंबर 19, कोणत्याही भाजीचा मसाला वाटताना पाणी न घालता मसाला वाटल्यास भाजीला चव खूप छान येते। नंबर 20, नेहमीच्या तुरीच्या डाळीच्या आमटीत थोडासा पालक 2-3 पाने चिरून घातला तर आमटीला छान आणि वेगळी चव येते। मंडळी, व्हिडिओ कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आलाच आहात तर चॅनलला सबस्क्राईब करूनच जा। धन्यवाद।